आधीचं सरकार रॅकेटमधलं होतं, आपलं सरकार चांगल्या जॅकेटमधलं आहे, चांगल्या भावना चांगल्या योजना करणारं सरकार आहे. आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही, टेंडरचं रॅकेट करायचं, बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं. पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट. आमच्याकडे पॅकेट नाही, आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे. आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी, अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय. आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे. आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत. आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना. धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा. हे सरकारचं काम. अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील. तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे. 14 तारखेपासून पैसे यायला लागले, पैसे यायला लागले. विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा. माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली. शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या महिला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील. कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची, त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही. माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते. आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल. आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय, हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान. आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल. आपला देश महासत्ता, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे. आणि म्हणून 11व्या नंबरवरून 5व्या नंबरला आपण आलो. आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या नंबरला आला पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील $1 ट्रिलियन आपलं स्वप्न आहे, आपला गोल आहे. तो अचीव करण्यासाठी अशाच योजना, या योजना कामी येतील.